दरम्यान पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून लेग साइडला खेळलाय. आडव्या बॅटनीच पहिल्या धावेची सुरुवात. दरम्यान हा एक धावेने खातं उघडलंय. बॉलर हेमंत किंग्स 11 म्हाडा या संघाचा आघाडीचा गोलंदाज. हा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. बाहेरची कड लागते. विकेट किपरच्या बाजूला चेंडू निघतोय. डीप दरम्यानला चेंडू जाईल. दरम्यान 3 धावा. या दरम्यान चांगला चेंडू होता. ठीकसा बॅटवर आला नव्हताच. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा. हा फुल टॉस. पंचांचा इशारा. हा नो चेंडू आहे घोषित केला पंचांनी. 1 धाव त्यावर. एकूण धावा 2 जोडले जातील. बिमर पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर मिळेल तुम्हाला फ्री हिट. उघड्या डोळे पहानीट या पुढचा चेंडू तर आहे फ्री हिट. किंग्स 11 म्हाडा संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. हा उजवीच्या बाहेर. पंच वळतील. नक्कीच इशारा येतोय चेंडू परत टाकण्याचा वाईडचा. नियंत्रण किती महत्वाचं, अनुशासन किती महत्वाचं ते दिसत नाहीये. हा चांगला चेंडू फ्री बॉल होता परंतु यावेळी चांगला टप्पा दिशेवर योग्य टाकला होता. शॉट ऑफ गुडलेन. चेंडू उसवी घेतोय. फलंदाजांच्या आवाक्यात काही येत नाहीये त्यामुळे तडाखा काही लागत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. किंग्स 11 म्हाडा विकेटच्या मागे आहे यष्टीरक्षक. शुभम हा स्क्वेअर खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. स्वीपर कव्हरला. एकच धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांनी आपले एंड बदलले. स्ट्राईक रोटेट केलाय. धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 8. दरम्यान गोलंदाज हा चेंडू चांगला कनेक्शन झालंय. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउंड चेंडू जाईल. डीप लॉंगाचं क्षेत्र खाली आहे. सुनसान इलाका. चेंडू जातोय आरपार. येतोय खणखणीत चौकार. चेंडू नव्हताच. हा बॉली म्हणून खेळला. चांगलं पिक केलं चेंडूला. पिकअप शॉट ऑन दी अप. लॉंगांचं क्षेत्र खाली. त्या क्षेत्रात आता एक खेळाडूला तैनात केलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ. 2च खेळाडू 30 गज दायऱ्याच्या बाहेर. दरम्यान शुभम मागून विकेटच्या मागे यष्टीरक्षक भूमिकेत क्षेत्ररक्षण तैनात करतोय या संघाचा कर्णधार. यावेळी ऑस्ट्रेलिया चांगला उडवलाय कव्हरच्या डोक्यावरनं. अहो हा चांगला प्रयत्न. फार सुंदर प्रयत्न. फार चांगला प्रयत्न केला होता कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी. उलटा धावता झेल टिपण्याचा. तेवढा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू नीट ट्रॅव्हल होत नव्हता. आवाक्यात होता परंतु अवघड झेल होता. चांगला प्रयत्न शेवटच्या चेंडूवर. 1 षटक पूर्ण. धावसंख्या बिनबाद 14 धावा. बिनबाद 14. दमदार सुरुवात. यानंतर 4 षटकांचे सामने होतील. प्री क्वार्टर फायनल.
आपण पाहता युवा सेना चषक 2024 सन्माननीय युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेजी अभंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रिकेटचा महाआविष्कार. फार चांगलं क्रिकेटचं आयोजन आज आपण या मैदानात पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बाला. जास्त करून टेनिस मध्ये टोपण नावाने ओळखलं जातं. अजून ती प्रथा तशीच चालू आहे. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर जागा मिळाली आहे. ड्राईव्ह करतोय जमीन लगत. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी क्षेत्ररक्षण करताना चूक. टिक चालवत नाहीये. थोडा फंबल. एक धाव मिळते. धावसंख्या 15. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली टीम एलसीएनला. हा चांगला वळलाय परंतु तेवढा चांगला खेळलाय. टप्पा पडतोय. आळवार वळतोय. फलंदाज लेट खेळला. थोडा उशिरा खेळला. चेंडूवर येऊन हळूवार हाताने ढकललं. एक धावांसाठी ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये पण एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या 16. टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवले जाते. आपण पाहताय घर बसल्या 4 कॅमेरे इथे तैनात करण्यात आलेत. यावेळी उलटा पुलटा शॉट एक धावांसाठीच मिळेल. पोझिशन मध्ये होते परंतु कनेक्शन बरोबर नव्हतं. त्यामुळे सहज क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पण एकदा मिळते. MS12 फोटोशूट टीम चांगली कामगिरी करते. प्रत्येक बाब ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करते. हा हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. चुकलेला फटका होईल का झेल. आणि कॅची सुटली. मॅच हातातून सुटली का याचं उत्तर मिळेल काही वेळात. सोपा झेल होता. कठीण काहीच नव्हतं. परंतु नजर हटी आणि चेंडूवरची हटी तो हटी दुर्घटना बिघटी. ऊन आहे असं नाहीये. उष्णता आहे परंतु सूर्य डोळ्यावर आहे. अशा वेळी असे जल घेणं त्यामुळे कठीण. दरम्यान हा चेंडू यावेळी दासगोडी लोरी. यावेळी इनस्विंग. हळवा टप्पा पडला. उसळी घेतला. चेंडू हात आला. फलंदाज कटकऱ्याच्या पोझिशन मध्ये होता परंतु चेंडूने अचानक उसळी घेतली. सरप्राइजिंग बाउन्स. छातीवर आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. आपल्याकडे एवढा चांगला टर्न आहे. आपण चेंडू वळू शकता पण टप्पा दिशा योग्य का नाही. यावेळी ऑप्शनच्या बाहेर कट करतोय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात आहे. क्षेत्ररक्षक एकापेक्षा जास्त काहीच नाही. षटक नंबर 2 पूर्ण. याबरोबर निर्धाव चेंडू बरोबर षटकाची सांगता. धावसंख्या 2 षटकानंतर 20 धावा. 20. फार चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. तरुण कार्यकर्ते आहेत. जास्त करून अंडर 25 आहेत. बरं वाटतं तरुण मुलांना अशाच एकत्र येऊन अशी मोठी स्पर्धा. सन्माननीय सिद्धेजी अभंगे यांच्या नेतृत्वात फार फेमस व्यक्तिमत्व आहे. सिद्धेजी अभंगे ठाणे शहरात समाजसेवेच्या कार्यात लीन असतात आणि युवकांचा जास्त त्यांना प्रतिसाद आहे. युवकांचा अलोट प्रतिसाद. 2 षटके 20 धावा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावावर हे गार्डन आहे. मैदान त्या मैदानातील एका भागामध्ये हे मैदान उपलब्ध आहे. या गार्डन मध्ये फार चांगले वातावरण. इथे गार्डन फार सुंदर आहे. सकाळी अनेक नागरिक इथे येतात फिटनेस साठी, वॉकिंग साठी, जॉगिंग साठी, योगा करण्यासाठी. लहान मुलांच्या किलकिलारीने संध्याकाळी इथे चांगली वाटते. अनेक परिवार इथे येतात या विभागातील. पहिले रवी पाटकने काय घातले.
एसबीचे गोलंदाज हो यावेळी चांगला काढला चेंडूला स्क्वेअर खेळले परंतु पॉइंटला आहे टॉप ऑफ द सर्कल क्षेत्ररक्षक चांगला अडवतोय रवी तिसरं षटक हाताळतोय किंग्स इलेव्हन मानानी हा तिसरा गोलंदाज तो पण पहिल्या षटकात टाकतोय 21 धावा धावफलकावर धावफलक दर्शवतोय एक शॉर्ट फाईन लेग एक वाईडिश शॉर्ट थर्डमॅन विकेट किपरच्या मागे स्टेजच्या मागे एक शॉर्ट मिड विकेट पण आहे यावेळी काट टर्न भेटला विकेट किपर बीट होतोय आणि जाईल चेंडू सीमारेखा पार कारण की आउटफील्ड फास्ट आहे आणि हा येतोय चौकार 22चा चौकार विकेट किपर शुभम यष्टनच्या जवळ आहे परंतु इथे चेंडू उसळी घेतो कॉन्क्रीट विकेट आहे सिमेंट विकेट आहे अंपायर इनरेज होती काही येस इनरेज होती सॉरी बाईज नव्हता हा चौकार गणला जाईल फलंदाच्या खात्यामध्ये यावेळी चांगला ड्राईव्ह करतोय ठीक बॅटवर आला नाही तरी हलक्या हाताने खेळतोय दुसरी धाव वेगाने पुरी करतोय पण जोखीम नाहीये थ्रो थोडा ऑकवर्ड एक शॉट धाव गणली जाईल पंचाने सांगितलं चेंडू पडी टेकवताना बॅट टेकवताना विसरले त्यामुळे एक धाव कमी गणली जाईल 2 पैकी एकच धाव गणली जाईल कधी कधी अनावधाने ते घडून जातं प्रयत्न असतो वेगाने धाव पूर्ण करायचा त्यावेळी या छोट्या चुका होतात दरम्यान उजवटीच्या बाहेर सरळ निघतोय धावचीचा संभव डार्क हिट इथे काहीतरी करून गेली असती दरम्यान एक धाव मिळते स्कोरही पुढे सरकतोय चांगली जोडी जमली भागीदारी चांगली रस्ता आहे एक जीवनदान मिळालं त्याचा फायदा उठवतोय फलंदाज यावेळी यॉर्कर लेन चांगला चेंडू खोलवर टप्पा यॉर्कर म्हणजे ब्लॉकहोलवर टाकायचा प्रयत्न यावेळी दिसला रवीचा अर्थ सूर्य वरतून सूर्य आग उगतोय हा रवी खाली आता जमिनीवर गोलंदाजी करताना काय कामगिरी करतोय ते महत्वाचं दरम्यान हा शफल होऊन इम्प्रोवाइज शॉट नाईस लुकिंग इट डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा काय शॉट बनवलाय पहिले पोझिशन मध्ये आले चेंडूची वाट बघितली ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन अँगल बनवून कोन बनवून 4 धावा 3 षटक 31 धावा धावफलक दर्शवतोय 3 षटक 31 धावा बिनबाद 31 अशी सुरुवात 2 षटकाचा खेळ शिल्लक फार महत्वपूर्ण 2 षटक कमीत कमी 60 ते 70 धावांचा लक्ष देण्याचा प्रयत्न करतील कारण की चांगली जोडी जमली आहे भागीदारी चांगली रचली आहे 10 धावांची सरासरी राखली आहे प्रोजेक्टेड स्कोर कमीत कमी 50च्या अधिक असेल चौथं षटक दरम्यान बाला वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक हाताळतोय बाला कॉमेंट्री बॉक्सकडनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळी
इम्प्रोवाइज शॉट स्विच इट चांगलं कनेक्शन झालंय संपर्क चांगला आहे चेंडू जाईल सीमारेखा पार आणि हा येतोय एक अजून एक खणखणीत चौकार पहिले चेंडूला पाहिलं पोझिशन बदलली स्विच इट शॉट फार चांगला फटका धावसंख्या 35 दोन्ही फलंदाज आता सेट झालेत नजर बसले चेंडूवर पायांची हालचाल फुटवर्क चांगलं होतंय बाळावर आक्रमण केलं जातंय गोलंदाजावर चांगलं आक्रमण करतंय दरम्यान हा चेंडू यावेळी लेक्समच्या बाहेरचा नाही वरून जातोय मिडल स्टीवरनं मधल्या स्टीवरनं फलंदाज पुन्हा एकदा इम्प्रोवाइज शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बीट होतोय संतोष स्ट्राइक एंडला दरम्यान हा थोडासा पुढ्यात काय दिला त्याच्यावर तुटून पडला हाफ व्हॉली बनवून चेंडूला खेळलाय हवेत उंच वन बाउंड चेंडू सीमारेखा पार लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर येतोय या षटकातील दुसरा चौकार धावसंख्या 39 39 बाळा थोडा मागण्या ठरतोय संतोष वाट बघतोय खराब चेंडूची आणि त्याची वाटी लावतोय यावेळी यॉर्कर रेन हा चांगला चेंडू बॉटरमॅनचा उपयोग केला हळव्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु वेगाने दुसरी धाव पूर्ण करतात तो तेवढा काही ठीकठाक नाहीये त्यामुळे दुसरी धाव पूर्ण करायला काही दिक्कत नाहीये दोन्ही धाव आरामात पूर्ण होते दुसरी धाव धावसंख्या 41 बिनबाद 41 सुरुवात चांगली असेल तर मग लक्ष मोठं ठेवायला काही हरकत नाहीये यावेळी लेग साइडला पॅडल शॉट फार सुंदर शॉट आणि हा षटकार व्हॉट अ हिट दॅट इज पॅडल 6 काय शॉट बनवलाय जागेवर बसून बैठक परंतु काय क्लासिकल हा हा षटकार हा बोला दरम्यान हा चेंडू that's a big hit what a shot that is a classical pull powerful beautiful wonderful but impactful षटकार संतोष पेशाने आहेत वकील ॲडव्होकेट ठणकावून सांगतात तुमची दखल मी घेतली आहे आणि तुमची फाईली केली केस डायरेक्ट षटकाराला 54 धावा पाचव्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून षटक मोठं बनवण्याच्या कामगिरीवर उजवटीच्या भराज बाहेर वाईडचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धाव वाईड स्वरूपात धावसंख्या 52 55 माफ करा 55 55 दरम्यान संतोष ची संतोषजनक कामगिरी पेशा वकिलाचा
परंतु बॅट हातात घेतल्यावर चांगली केस लढवत आहे आपल्या टीमची. षटकार चौकाराने खेळी सजवली आहे. गोलंदाजावर केला प्रति हल्ला, हल्ला बोल. हा लेग साइडला, हा तर क्लासिकल हिट आहे. फक्त चेंडूला त्याने दिशा दिली, गतीचा वापर केला, वेगाचा वापर केला. चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमारेखा पार. येतोय आकर्षक चौकार. $59 दरम्यान आत्ता टू टू गो, 4 टू गो, 2-4 चेंडू शिल्लक. अजूनही या षटकातील म्हणजे 60-70 धावांचा लक्ष्य डोळ्यासमोर असेल असं वाटतं. हा वेल बॉल, चांगलं कमबॅक केलंय आणि चांगलं वर्क विकेटच्या मागे. परंतु वेगाने चेंडू घेतला हातात, यष्टा उद्ध्वस्त केला. परंतु पंचांचं लक्ष दक्ष आहे, सांगतायत क्रीज मध्येच उभे आहेत. पण यावेळी गोलंदाजांनी चकित केलंय. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 टू गो. तीन चेंडू शिल्लक. दरम्यान चौथा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, उत्तर चांगलं. चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेला 4 धावांसाठी. वेगाने धावसंख्या आता आकार घेते, पुढे सरकते. स्कोर आहे 63 धावा, 63. संतोष किती धावांवर खेळतोय ते पाहणं महत्वाचं. 38 धावांवर संतोष. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगवले तर तो 42 धावांवर आहे. हा हवेत उंच आहे, उंची जास्त, रुंदी कमी. होईल का झेल? घेतलाय झेल. संतोषची इनिंग इथे समाप्त. चांगला झेल टिपलाय संतोषनी. सुंदर झेल. धावसंख्या 63, पण पहिला धक्का लागलाय, उशिरा लागलाय. फार चांगली कामगिरी आपण बघताय युवा सेना चषक 2024 मध्ये. शेवटचा चेंडू. नंतर आपण प्री क्वार्टर फायनल कडे वळणार आहोत. जरीमरी क्रिकेट न्यूज जरीमरी आणि केसीसी या 2 संघात उपांत्यपूर्व फेरीचा सामना, प्री क्वार्टर फायनल. चांगला खेळ, पण संतोषसाठी एकही टाळी पडली नाही. ती का अप्रतिम खेळी केली आहे. फार सुंदर खेळी साकारली. यावेळी कडक आहे, कडक आहे, कडक, बेधडक. हा क्लासिकल. हा तर 80 मीटरचा षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचवली 69, 69. हायएस्ट टोटल ऑफ द डे 2. दुसऱ्या दिवसाची युवा सेना चषकातली सर्वोत्तम धावसंख्या. टीम लक्ष्मी चिराग नगर LCN आणि 38 धावांची संतोष, 42 धावांची संतोषची खेळी या सामन्यात ठरली मुख्य भूमिका. त्याच्यात तेच म्हणून मी हे बघतो.
असे 2-2 नाव आहेत ना रे. निखिलचा आहे ना त्याचा होम मिनिस्टर पण त्या दिवशीच घेतला. नितेश पाटोळे. दुसऱ्या दिवसाचा बघूया काय घडेल काय बिघडेल. ओ टू मनीष पाटील यांच्या सुंदर वाणीतून ऐकूया दुसऱ्या इनिंगची कहाणी. मनीष पाटील इनकी जुबानी. धन्यवाद बंटी देसाई सर. 30 चेंडू 70 धावा, हाय स्कोरिंग बॅटल आपण पाहणार आहोत. या अगोदर सामना शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचणार होता. अपेक्षा हीच ठेवूया की हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यावर जाईल, पण माडावाले सांगतात नाही आम्हाला लवकरात लवकर जिंकायचंय. एलसीएन सुद्धा तेच सांगतायत झटपट विजय हवाय, पण तसं काय होणार नाहीये. प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्देशाने स्पर्धेत सहभाग घेत असतो. तर 2 बॅटर्स, चला म्हाडाचे 2 बॅटर्स पाठवून द्या. चांगली फलंदाजी एलसीएनची पाहायला मिळाली. 69 धावा आणि जिंकण्यासाठी 70चं लक्ष ठेवलेलं आहे. आपण पाहतोय शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2024 सन्माननीय सिद्धेजी अभंगे यांच्या वतीनं ही संकल्पना. गेल्या वर्षी साथ मिळाली प्रेक्षकांची, नागरिकांची, खेळाडूंची, आणि या वर्षी सुद्धा तशीच साथ आम्हाला मिळालेली आहे. सन्माननीय सिद्धेजी अभंगे जे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक आहेत युवासेनेचे, तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य आणि संस्थापक आहेत सिद्धेश अभंगे फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. एलसीएन कडून एक चांगला अटॅक फलंदाजीचा आपण पाहिला पहिल्या इनिंग मध्ये, आणि त्याच अटॅकला रिव्हर्स करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये म्हाडाकडून पोहोचतील. गौतम आणि सतवीर हे 2 फलंदाज 70 धावांना चॅलेंज देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आणि पाहूया चॅलेंज एक्सेप्ट केलं जाईल की नाही. मागच्या वर्षीची उपविजेता टीम होती एलसीएन आणि मागच्या वर्षीची विजेता टीम होती कासरवडवली. तर कालच्या दिवसामध्ये कासरवडवली संघ पुढे गेलेला आहे. तर याचा अर्थ असा होतो की एलसीएनच पुढे जाईल असं नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेला आहे. तर पाहूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे जातो. आज ठाणे वॉर्डचा तुम्हाला गट पाहायला मिळतोय. एकूण 8 संघ त्यातून तुम्हाला पाहायला मिळालेत. या अगोदर 3 संघ पुढच्या फेरीत दाखल झालेले आहेत आणि हा 4था सामना आजच्या वेळापत्रकातला पहिल्या फेरीतला शेवटचा असा सामना असणार आहे. पुढचा सामना 4 षटकांचा असेल, याची दखल घ्यायची आहे. आपण तसे कॉल देखील कॅप्टनला दिले टॉससाठी. तर लगेच दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. केसीसी आणि जरीमरी चला लगेच टॉससाठी या. आम्ही वारंवार सूचना देतोय कारण एका सेकंदासाठी थांबूनही चालणार नाही. आपल्याला वेळापत्रक योग्य त्या वेळेत संपवायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी येतोय स्वप्नील येतोय आणि स्ट्राईक एंडला गौतम, स्ट्राईक एंडला सतवीर. ऑल द बेस्ट टीम म्हाडा, ऑल द बेस्ट टीम एलसीएन. दोन्ही संघाकडून चांगला खेळ होईल ही अपेक्षा बाळगून या सेकंड इनिंगची आपण सुरुवात करूया. टाळ्यांचा गजर खेळाडू आपल्या बॉलरसाठी देत आहेत. पाहूया फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा दाखवेल का. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, इनफिल्डला भेटणारा बॉल आहे. क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये, त्याचा बॉडी बॅलन्स चुकला आणि बॉल जातोय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. केसीसी संघाचे कॅप्टन रेडी झालेले आहेत. तर न्यू जरीमरी टीम कॅप्टन या टॉससाठी. बघा बॉल थेट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. भगवय वातावरण या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. औचित्य आहे शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2024. स्वप्नीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार गौतमच्या बॅटमधून मिळालेला आहे. चांगली स्टार्ट म्हाडाकडून. गौतम
स्विच हिट करायचंय, 2 पायांच्या मधून बॉल ट्रॅव्हल करतोय, विकेट किपरच्या दिशेने पोहोचतोय, विकेट किपर लगेच आपलं तंत्र वापरताना बॉल अडवतायत, जातोय हा डॉट बॉल. प्रत्युत्तर चांगलं आहे, खुला टप्प्याचा बॉल हाताळलेला आहे गोलंदाज स्वप्नीलने. दरम्यान फलंदाज बाद झालाय, विकेट पहिला मिळालेला आहे. प्रत्युत्तर मिळते टीम LCN कडून. LCN वर्सेस मारा कॉन्टेस्टर एक चांगला रंगेल. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. गौतमच्या वतीने एक चौकार आला, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर सत्वीर आले आणि सत्वीर पहिल्या चेंडूवर झेरचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा, त्यापैकी धावफलकर धावा आहेत 5. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल, क्लासिक कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते पण मात्र बॉल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. या स्ट्रोक साठी तर 100 पैकी 100 गुण द्यावेला हवे, कारण ज्युसी वाईड हाफ वॉली होते आणि त्यानंतर कव्हरला टार्गेट करताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आणि जसं कनेक्शन झालं बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालेला आहे. तर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहे त्या षटकातले 5. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. 70चा पाठलाग करायचा, त्यापैकी 9 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज आहे. चांगली बॅटल रंगते, दोन्ही संघांकडे देण्यासाठी खूप काही आहे. प्रेक्षकांना मनोरंजन. यावेळेस बघा बॅटची आतली कडा घेऊन बॉल पोहोचतोय शॉर्ट लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटका समाप्ती, धावसंख्या झाले 10. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 60 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 60 ची गरज आहे. 24 बॉल्स अँड 60 रन्स रिक्वायर्ड टू विन. आस्किंग रन रेट 15. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. चला, 2 कॅप्टन्स न्यू जरीमरी आणि KCC सर टॉससाठी तयारीत राहायचं आहे. आपण जास्त वेळ थांबू शकणार नाही आहोत, वेळापत्रक योग्य त्या वेळेत पूर्ण करायचं आहे, कारण एकूण 3 संघ या अगोदर दुसऱ्या फेरीत पोहोचलेले आहेत आणि या सामन्यातील एक संघ पुढच्या फेरीत दाखल होईल. बॉलिंग मार्कवर पिंटू येत आहेत, राहुल 5 धावांवर खेळत आहेत, गौतम 5 धावांवर खेळत आहेत. दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. सत्वीर 0वर गोल्डन डकवर बाद झाले, पण ते दुःख पचवताना पहिल्याच चेंडूवर राहुलच्या वतीने तो चौकार मिळाला. त्यामुळे लगेच परिस्थितीला आपल्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुलचा दिसून आला. आता स्ट्राईक एंडला आपण राहुलला यांनाच पाहतोय. या दुसऱ्या षटकाची स्टार्ट पिंटू करतील 30 या सेकंडच्या आतमध्ये. आपण ऑफ साईडला पाहिलं, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पाहूया या क्षेत्ररक्षकांना चकवत बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवतील का फलंदाज राहुल. पिंटू तयार होते विकेटनं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल, ट्रॅप रचलाय त्या ठिकाणी.
पण त्या ट्रॅप मध्ये फलंदाज फसले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा धीम्या गतीचा बॉलला फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटला ओळखता आला आणि या फलंदाज होत आहेत बाद. बसतोय दुसरा धक्का टीम म्हाडा. चला 2 कॅप्टन्स रेडी आहेत. श्याम भाऊ, श्याम आपण प्लीज संपर्क साधायचा आहे. तर सन्माननीय अलीभाई यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला या शांभाऊ, आपण देखील उपस्थित राहायचं या प्रसंगी. 2 कॅप्टन्स रेडी झालेले आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. पुढचे सामने 4-4 षटकांचे होणार आहेत. लक्षात घ्या 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. फक्त 1 षटक पॉवर प्ले तर तुम्हाला मिळेल. नियमांची शहानिशा करून घ्यायचंय. तर प्लीज श्याम भाऊ, आपणास मी सूचना करतो, श्याम भाऊ टॉस करायचं आपल्याला. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर लगेच आपण या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले ते म्हणजेच गौरव 4थ्या क्रमांकावर आणि पिंटू यांच्या खात्यात जाते विकेट, विच इज गुड थिंग. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सेट केलेलं आहे. गोलंदाजाचं ते काम आहे की फलंदाज माझ्या चेंडूला कुठल्या झोन मध्ये खेळेल हे पूर्वनियोजन तुमच्याकडे असायला हवं. ते पूर्वनियोजन पिंटू यांचं पाहायला मिळेल. सन्माननीय सिद्धेजी अभंगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये. 2 कॅप्टन्स रेडी आहेत, व्यासपीठावरच आहेत. केसीसी न्यू जरीमरी, चला कॅप्टन या. न्यू जरीमरी कॅप्टन, आपण लगेच टॉस साठी या. बघा वारंवार त्या सूचना आम्ही करतोय. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, पोचण्याचा प्रयत्न करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवतोय पण प्रयत्न यशस्वी होत नाहीये. दरम्यान धावा पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी 2 वर धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. चला न्यू जरीमरी, वारंवार आम्ही तुम्हाला पुकार देतोय. तर या टॉस साठी प्लीज न्यू जरीमरी टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. न्यू जरीमरी क्रिकेट क्लब टॉस साठी त्वरित या प्लीज. न्यू जरीमरी टीम कॅप्टन टॉस साठी या. वारंवार या सूचना आम्ही आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 12. मला तयार पिंटू ऑफ द विकेट ना. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न विकेट किपर अपील मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील सक्रिय होता पण पंचांना त्यामध्ये रस दिसला नाहीये. शरीरापासून खूप दूरचा बॉल अटेम्प्ट घ्यायचा होता, फलंदाजाला चॉप करताना पाहायला मिळाले पण त्या ठिकाणी कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. जातोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये चांगलं काम राहिलंय पिंटूचं. फक्त 2 धावा त्यांनी खर्च केला. पहिल्या बॉलवर विकेट आले, त्यानंतर तिसरा बॉल हा डॉट आलाय. प्रत्येक षटकामागे 15च्या गतीने जायचं होतं पहिल्या षटकानंतर, पण ती गती अजूनही काही मेंटेन केली नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजी LCNची पाहायला मिळाली ऍज एक्सपेक्टेड बाय देम. पण आता महाडाची फलंदाजी देखील आपण पाहिले कित्येक वेळा. एक दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण आता ती दावेदारी पेश करावी लागेल. मोठ्या स्ट्रोकची निवड करावी लागेल. मान्य करतो की गोलंदाज तुम्हाला सहकार्य करणार नाही, पण तुमचं इम्प्रोव्हायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. चला न्यू जरीमरी टीम कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. न्यू जरीमरी टीम कॅप्टन कम फॉर टॉस. केसीसीचे कॅप्टन रेडी आहेत. न्यू जरीमरी टीम कॅप्टन. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. होस्ट ड्राईव्ह केला बॉलला. क्लासिक ऑफ ड्राईव्ह. बॉल थेट जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळती या धावा 1 2 3 4 5 6 षटकार सिक्सर. खूप चांगला फ्लो आहे बॅटरकडे, चांगला बॅट स्विंग आहे. 100% बॅटचा बाद झाले. राहुलने चौकारने खाता खोललं होतं आणि आता गौरव सुद्धा सक्रिय झालेले आहेत. 1 डबल 1 सिक्सर त्यांच्या वतीने आपण पाहिलेला आहे. चला न्यू जरीमरीचे कॅप्टन अजून येत नाहीये. चला धावसंख्या झालेली आहे 18 या आकड्यावर.
गौरव इज इन ऍक्शन मोड, तोच खेळ आपण त्यांचा पाहतोय. अनुभव, गुणवत्ता, अभ्यास, सराव या सर्व गोष्टी गौरवच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. टीम म्हाडाकडून तो चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा बॅट्सविंग चांगली आहे, एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही. बॉलला बॉल पोचतोय फॉरवर्ड मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉलला अडवतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे. गौरवला धावसंख्या पोचते 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. चांगला पाठलाग सुरू आहे या षटकामध्ये. कंपॅरेटिव्हली आपण मागच्या षटकाचा आढावा घेतला तर या षटकामध्ये चांगली फलंदाजी गौरव यांची पाहायला मिळते. जी आवश्यकता आहे, मागणी तसा पुरवठा तोच मैदानाच्या आतमध्ये गौरवच्या वतीनं केला जातो. 3 चेंडू त्यांनी घेतले, 8 धावांचं योगदान दिलंय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या 20. हो, डेड बॉल थोडासा त्या ठिकाणी बघा, या गोष्टी व्हायला नको. पंच तेच निर्देशित करतायत. बॉलिंग पाथ मध्ये जेव्हा बॉलर येतो अशा वेळेला क्षेत्ररक्षकांनी कुठलेच इशारे करायचे नाही किंवा कुठलाच आवाज द्यायचा नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बेसिक्स आहेत क्रिकेटचे, त्या बेसिक्सवर तुम्हाला काम करावं लागेल. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल. जबरदस्त ही स्पर्धा, प्रत्येक घटकाला संधी या स्पर्धेला मिळालेली आहे. म्हणजेच वॉर्ड क्रिकेट आपण पाहतोय, एक गाव एक संघ क्रिकेट आपण पाहतोय. आणि ठाण्यातलं क्रिकेट किती विकसित आहे ते या गटातून पाहायला मिळते तुम्हाला. मागच्या सामन्यामध्ये आसिफ आणि अक्कूने काय फलंदाजी केली, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याचमुळे ती जाणीव प्रत्येकाला आहे, फक्त व्यासपीठ मिळणं आवश्यक आहे. आणि ते व्यासपीठ मिळते शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2024 च्या माध्यमातून. पिंटू तयार, बॉलिंग मार्कवर, ओव्हर द विकेट न. फुल टॉस बॉल, नो आहे. नो वर धावा मिळतील किती? 1 2 3 4 5 6 7 धावांचा बोनस मिळतोय टीम माडाला. नो बॉल. सन्माननीय सिद्धेजी अभंगे म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. 2 कॅप्टन्स त्या ठिकाणी रेडी आहेत. एका बाजूला केसीसी, एका बाजूला न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. सामना 4 षटकांचा असेल. सन्माननीय सिद्धेजी अभंगे या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते टॉस, आणि टॉस होतोय, टॉस जिंकलेला आहे न्यू जरीमरी. कॅप्टन न्यू जरीमरीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि सामना 4 षटकांचा असेल. लक्षात घ्या, 4 बॉलर्स तुम्हाला यूज करायचेत, हे लक्षात घ्या. सर्व नियमांची शहानिशा करूनच आपण टॉस करतोय. फ्रीडचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळाली फलंदाजाला. ऑस्टमच्या बाहेरचा हा इन कटर आहे, पंचांनी निरीक्षण केलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते आता 28 आकड्यावर. बघा, वादळापूर्वीची शांतता भंग झालेली आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे फलंदाज गौरव. काय खेळतोय आपल्या संघासाठी, आग ओकणारी फलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. 2 षटकार त्यांच्या वतीने आलेले आहेत आणि खूप चांगली प्राथमिकता या डावाची काय आहे ती ते ओळखतायत. हुक केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगचा, बॉल थेट जाईल फाईन लेग सीमारेषा पार. या षटकामध्ये जबरदस्त खेळाचा साक्षात्कार देतोय गौरव. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेल्या 32 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 38 धावांची. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू, 38 धावांची गरज. 18 बॉल्स 38. मॅच बॅलन्स झाले. पहिल्या षटकावर जे गमवलं होतं ते दुसऱ्या षटकामध्ये म्हाडा संघाने कमवलेलं आहे. एक्स्ट्रा अपीरियन्स जर आपण पाहिला तर तो गौरवचाच राहिलाय या पूर्ण डावामध्ये. सुरुवात चांगली राहिली होती, चौकाराने गौरवने दिली होती, पण त्यानंतर गौरव नंबर 2 आणि त्यांनी गौतम आणि गौरव, गौतम होते नंतर गौरव. या षटकामध्ये आपण 21 धावा पिंटूने खर्च करताना आपण पाहिलेला आहे. नवीन गोलंदाज तुम्हाला विकी पाहायला मिळतील. आता गौरव हे नॉन स्ट्राईक एंडला पोहोचतील आणि स्ट्रायकिंग एंडला आता आपण गौतम यांना पाहतोय. गौतम पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये होते आणि बघ्याची भूमिका त्यांनी घेतली. मागच्या षटकामध्ये गौरवचा खेळ ते पाहत राहिले आणि पाहूया त्याच खेळाला लक्षात घेताना आपला खेळ देखील त्याच धर्तीवर खेळण्याचा प्रयत्न होईल का. पिंटूने जे षटक हाताळलेलं आहे, जे टेन्शन वाढवण्याचं ठरलेलं आहे, ते टेन्शन कमी करण्यासाठी आता पुढे आलेले आहे 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी विकीकडे एक्सपिरियन्स आहे आणि पाहूया तो एक्सपिरियन्स या 3ऱ्या षटकामध्ये कामी येतोय का. क्रिकेटचा खेळ आहे, दोन्ही संघाच्या बाजूने तो झुकत राहतो.
या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला होता एलसीएनचा आणि दुसऱ्या षटकामध्ये दबदबा आपण पाहतोय तो म्हणजेच म्हाडाचा. तर आता पाहूया तिसऱ्या षटकामध्ये तो दबदबा डायव्हर्ट होईल का की तसाच म्हाडाचा खेळ पुढे सरकत राहील. 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 balls 38 runs required to win. छोटा सरडप आहे गोलंदाज विकीचा. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील गौतम 5 वर खेळत आहेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय पण मागच्या षटकामध्ये षटकार आलेत आणि एका बाजूनं चौकार देखील आपण पाहिला शेवटच्या बॉलवर गौरवच्या बॅटमधून. खूप जास्त बाहेरचा बॉल आहे. इझी डिसिजन फॉर अंपायर. नो बॉलचा इशारा आणि आता ही एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर आणि आता पुन्हा एकदा जहा मारो जैसे मारो म्हणजेच फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी फलंदाजांना मिळणार आहे. एकाएकी सामन्याने स्वरूप बदललेलं आहे. प्रथमदर्शी वाटलं होतं की या ठिकाणी एलसीएन हा संघ शेवटपर्यंत आपली पकड मजबूत ठेवेल. यस वेस्ट हाईट नो. इम्पॅक्ट चेक केल्या पंचाने. बॉल कुठून ट्रॅव्हल झालाय. कमरेच्या उंचीचा वरून बॉल गेला. लक्षात घ्या वेस्ट हाईट नो आहे तो क्रीजचा नाही. पंच त्या ठिकाणी क्लॅरिफाय करते त्या गोष्टी पण बॉल हातातून सटकलाच होता पूर्णपणे ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पण त्या ठिकाणी पंचांनी उंचीचा दाखला घेतला. हा बीमर बॉल आहे असं त्यांनी घोषित केलेला आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. फलंदाज स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळणार आहे गौतम. धावसंख्या 33. बॅट स्विंग बघा पण विकेट किपर चुकले. संधी आहे. गरज आहे का. गरज होती का. सर्व काही सुरळीत चाललंय आणि या ठिकाणी न घडणार कृत्य घडलेलं आहे. धावचीतचा धोका होता आणि महत्वपूर्ण फलंदाज गौरव धावचीतच्या स्वरूपात बाद आउट. यालाच म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा मारणे. मुक्त फटका आहे. फ्री हिट आहे. मिस झालं तर काय झालं पुन्हा संधी मिळणार आहे पण एक धावेच्या चक्कर मध्ये पूर्णपणे आता तो डाव कोलमडू शकतो कारण या अगोदर सेकंड ओव्हर मध्ये ज्याचा दबदबा आपण पाहिला गौरवचा ते दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि म्हणतात ना की परिस्थिती आपल्या मनासारखी घडत नाही ती मनासारखी घडवावी लागते आणि तेच विकेट किपरने केलं. फ्री हिटचा बॉल होता. बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही. विकेट किपर चुकले धडपडले आणि त्याच गोष्टीचा फायदा घेताना धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तोच प्रयत्न नडलेला आहे म्हाडा संघाला. आता 3 फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज शुभम तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण गौतम यांना पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. आवश्यकता जिंकण्यासाठी अजून 37 धावांची. 37 runs required to win. Match is on, game is on. Don't go anywhere. Stay tuned for more excitement. आपण पाहता युवासेना चषक 2024. बॉलिंग बॉलर तयार विकी. स्ट्राइकिंग एंडला शुभम. ऑप्शनच्या बाहेरचा फुल टॉस ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. बॉलिंग एंडला थोडासा अपयश आहे. त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद झालाय. नो प्लेअर रिव्ह्यू. बॅटर इज आउट. यस अंपायर रिव्ह्यू आहे. तर अंपायर त्या ठिकाणी रेफर करतात. क्लोज कॉल आहे त्याचमुळे एनी टाइम पंच त्या ठिकाणी रेफरल घेऊ शकतात. चला आपण येणार वॉर रूम मध्ये चेक करणार स्क्रीनवर tenniscricket.in इज इट आउट ऑर सेफ. चला बेरे सर या आपण या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत की नाही ते चेक करत. बॉलिंग एंडला क्लोज कॉल आहे. 100% क्लोज कॉल आहे. ते आम्हाला दिसते सुद्धा स्क्रीनवर. क्लोज कॉल आहे त्याचमुळे शहानिशा होईल. पाणी पण पाठवून देऊया या षटकानंतर. ओके फ्रेम चेक केली जाते एक एक म्हणजे किती क्लोज कॉल आहे ते मला लक्षात येईल. इतकं सुपर डिसिजन नाही आहे कारण लोबो सर अनुभवी पंच आहेत त्याचमुळे क्लोज कॉल असेल तरच ते रेफर करतात. आणि आता बॉलिंग एंडला फलंदाज आउट आहे की नाही त्यासाठी आपण आलेलो आहोत tenniscricket.in च्या वॉर मध्ये. फलंदाज बाद आहे. आउट. राईट डिसिजन बाय अंपायर संजय लोबो सर. चला या ठिकाणी बघा एक फलंदाज बाद झाल्या त्या फलंदाजांची रीग लागलेली आहे. त्याचमुळे जेव्हा सर्व काही मनासारखं घडत असतं तेव्हा वेगळं काय करण्याचा विचार करायचा नसतो. तोच प्रयत्न म्हाडाचा फसलेला आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज धावाचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. फलंदाज बाद झाले 4 आणि धावसंख्या पाहायला मिळते 33 धावा. आता आवश्यकता आहे बॉल शिल्लक आहेत 16 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 27 धावांची. 37 धावांची. 16 चेंडू 37 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतील आता रवी. एका बाजूला गौतम पाहायला मिळते पण असो गौतमने धाव घेण्याचा विचार केला तो संघाच्या हिताचा होता.
तो निर्णय त्यांचा चुकला, पण आता शेवटच्या टप्प्यापर्यंत गौतमला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मागच्या चुकांचा विचार न करता पुढील चांगल्या बाबींचा विचार लक्षात ठेवावा लागेल टीम म्हाडासाठी. गौतमला विकेट तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस बघा लॉफ केलं बॉल, क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफचे थोडेसे धडपडले, पण शेवटच्या क्षणात स्वतः सावरलं, कॅच कंप्लीट केली, फलंदाज बाद झाले. इम्पॅक्टफुल ओव्हर विकीचं LCN साठी, फलंदाज बाद. आज गौरवला झोप लागणार नाही आणि गौतमला पण झोप लागणार नाही, दोघांना झोप लागणार नाही. कारण काय पार्टनरशिप दोघांची बनली होती. माडासाठी एक बाद झाला, त्यामागोमाग 2 बाद झाले, त्यामागोमाग तिसरा सुद्धा बाद झालेला आहे. त्याचमुळे थोडीशी घसरगुंडी फलंदाजीची आपण पाहतोय माडा संघाची. या षटकामध्ये खूप चांगला रोल गोलंदाजीचा आपण पाहतोय. विकी यांच्या वतीने चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. धावसंख्या 33 झाले, 33 वरच फुल स्टॉप लागलेला आहे, रड सिग्नल लागलेला आहे धावफलकाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहेत लोकेश, मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. चांगलं कॉन्ट्रीब्युशन क्षेत्ररक्षकांचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे टीम LCN कडून. गोलंदाज बघा तितकासा वेगवान गोलंदाजी करत नाहीये, पण तुमच्याकडे जर अनुभव आहे, तुमच्याकडे अभ्यास आहे, तुमच्याकडे पिचिंग आहे, तर गोलंदाज म्हणून तुम्ही स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकता. तेच मैदानाच्या आतमध्ये विकी यांना करताना आपण पाहिलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील लोकेश, फ्रेश बॅटर क्रमांक 7 वर. वाईड यॉर्कर ॲट इज बेस्ट, डॉट बॉल. पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज लोकेशचा, डॉट बॉल येतोय. या षटकावर पूर्णपणे नियंत्रण आता गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणजेच LCNचं आपण पाहतोय आणि त्याचा क्रेडिट जातोय गोलंदाज विकीला. एकही मोठा स्ट्रोक तुम्हाला या षटकात पाहायला मिळाला नाहीये. पूर्णपणे फलंदाजांना डॉमिनेट करण्याचं काम गोलंदाज विकी करतायत. फुल टॉस ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉलचा बाउन्स कंट्रोल केलाय, स्वतः थोडेसे मागे थांबले, थ्रो केला बॅटिंग एंडला, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, परत एक सिंगल मिळेल, एका धावीची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला, म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजून 36 धावांची. बॉल शिल्लक असणार आहे 13 चेंडू, 36 ची गरज आहे. 30 बॉल्स 36. चढ उतार असतील तर क्रिकेटचा खेळ हा रोमहर्षक दिसतो आणि तेच चढ उतार मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांच्या बाजूने घडताना पाहायला मिळतात. पहिले षटक होतं LCNच्या नावावर, दुसरं षटक गेलं म्हाडाच्या नावावर आणि तिसरं षटक आता पुन्हा एकदा LCNच्या नावावर. चॉप करायचंय अपील विकेट किपरची. गोलंदाजाचा उत्साह फक्त पाहायला मिळाला, त्याचमुळे अंपायर अनुभवी आहेत. अपीलचा काय परिणाम होत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे फक्त 34. आवश्यकता आहे 36 ची. बॉल शिल्लक 12 चेंडू, 36 ची गरज. चला पाणी ड्रिंक्स पाठवून द्यायचे लगेच कमिटी मेंबर्स. चला पाणी घेऊन जा कमिटी मेंबर्स. आपण एक छोटासा घेऊया ब्रेक. आवश्यकता आहे 12 चेंडू, 36 धावा. 12 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. हॅलो चला मॅच ऑन आपण करूया. टॉस सुद्धा झालेला आहे. लगेच आपण पुढचा फेरीतला पहिला सामना स्टार्ट करणार आहोत. तर आता नवीन गोलंदाज कोण येतील रॉकेच्या नंतर. LCN या संघाकडून ओंकारला गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. लोकेश आणि रवी आता हे 2 फलंदाज आपण पाहतोय या शेवटच्या टप्प्यावर ते आलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन.
अजूनही शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत सांगता येत नाही की सामना नक्की जिंकतोय कोण. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच लोकेश आहे. लोकेश एक चांगल्या शरीर बांधणीचा हा फलंदाज आहे आणि पाहूया त्याच फिटनेसचा फायदा होतोय का लोकेशला. दांडीगुल ऑफ स्टिक डाऊन. चौथ्या षटकाची सुरुवात दमदार. ओमकारच्या खात्यात साधते सफलता. धक्का बसतोय 6वा टीम म्हाडाला. एक चूक आणि त्या चुकीला नक्कीच विसरणार नाहीये माडा हा संघ. कारण त्यानंतर म्हणजेच जेव्हा गौरव धावाचीच्या स्वरूपात बाद झाले त्यानंतर धावसंख्येचा ओघ पूर्णपणे मंदावला. वारंवार विकेटचं पतन होत गेलं आणि पूर्णपणे आता घट्ट पकड पाहायला मिळते या सामन्यावर एलसीएनची. 11 चेंडूमध्ये 36 ची गरज आहे. 11 बॉल्स अँड 36. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल 8व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 11 चेंडू 36 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं अवघड होत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणजेच म्हाडासाठी. एलसीएन कडून खूप चांगला पलटवार विकी यांच्या वतीनं आपण पाहिला. एक षटक पूर्णपणे खेळ बदलू शकते त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपणाला नेहमीच येतो. आजच्या दिवसामध्ये तोच प्रत्यय या सामन्यामध्ये आला. विकीचं ते षटक ते इम्पॅक्ट टाकणारं ठरलेलं आहे. पूर्ण या सामन्याचा चेहरा मोहरा बदलणारा ठरलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एका धावेची वाढ, धावसंख्या 35, आवश्यकता अजूनही 35 ची. जितक्या धावा आता बनवलेल्या आहेत तितक्याच धावा यानंतर सुद्धा बनवायच्या आहेत पण बॉल्स कमी आहेत. बघा म्हणतात ना की प्रवास कधी संपत नसतो, पेट्रोल संपते. त्याचमुळे आता तुमच्याकडे फक्त बॉल शिल्लक आहेत एकंदरीत 11 आणि 11 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 35 धावांची. 11 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज तयार निखिल. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. यॉर्कर लेंथ वर स्पेशलिस्ट आहे ओमकार आणि त्याची स्पेशालिटी नक्कीच दिसून येते आपल्या संघासाठी. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 36 धावा. 34 ची अजूनही गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्याचा निर्णय कोणाच्या पक्षात जाईल त्यासाठी 10 चेंडू अजूनही तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. 10 बॉल 34 ची गरज आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून हरलेलो नाहीये. बॉल जाते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार, सिक्सर. क्लासिक हिट, क्रॉस बॅटेड स्वीप, दर्जेदार भन्नाट वेगानं हा स्ट्रोक जनरेट केलेला आहे आणि काय कॉन्फिडन्स पाहायला मिळाला स्ट्रोक मध्ये. धावसंख्या पोहोचते आता 42 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे आणि सामन्यामध्ये अजूनही आम्ही आहोत तेच दर्शवणारा हा षटकार फलंदाज रवीच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. बघा तुम्ही कुठल्या क्रमांकावर आहात त्याला महत्व नाहीये, तुम्ही कसं खेळताय त्या गोष्टीला महत्व आहे. आणि बघा ना जवळपास 6व्या क्रमांकावर रवी आला आणि तो क्रमांक लक्षात घेताना 6वा फलंदाज षटकार खेचतो त्याचीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा त्याचा आत्मविश्वास दिसून येतोय, त्याची बॉडी लँग्वेज पूर्णतः बदललेली आहे. सामना चेस करण्यासाठी त्याची तयारी दिसून येते. पण पाहूया ओमकार यांच्या ठेवणीमध्ये आता कुठला चेंडू ठेवलाय. धावसंख्या वेग पकडून पोहोचते आता 42 आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजून 28 ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा विकेट किपरला बदल अपेक्षित आहे आणि तोच बदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक चान्स इम्पॉर्टंट आहे त्याचमुळे तो चान्स प्रत्येक कॅप्टन घेईलच. पण या ठिकाणी चान्स घेताना जास्त वेळ घेऊ नका ही विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. संध्याकाळी नागरिक या ठिकाणी मैदानावर येतात. हा एक उद्यान आहे, जॉगिंग ट्रॅक आहे. इव्हनिंग वॉक साठी नागरिक येतात त्याचमुळे लवकर आपल्याला सामना संपवायचा. ऑन ड्राईव्ह फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार, बॅक टू बॅक सिक्सर येतात फलंदाज रवीच्या बॅट मधून. 6 ची वाढ, धावसंख्या 48 झाली. जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. अचानकपणे आता वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. रवी नावाचं जे वादळ फक्त 6 धावात घेतय टीम म्हाडासाठी
अचानकपणे षटकामध्ये षटकार येत आहेत या 4थ्या क्रमांकाच्या. सुरुवात चांगली झाली होती षटकाची. ओमकारच्या वतीनं विकेट आला, वाईड आला, त्यानंतर एक सिंगल, मग बॅक टू बॅक 2 सिक्सर. षटकाराची तिकडी पूर्ण होईल का? सामन्याची गरज ओळखताना, सामन्याची प्राथमिकता ओळखताना, सामन्याची प्रायोरिटी ओळखताना तशाच फटक्याची निवड केली जाईल का? आवश्यकता 22ची. 22 धावांची गरज आहे यानंतर जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. ओमकार फुल टॉस ड्राईव्ह केलं. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं आणि तेच पाहायला मिळालंय. फलंदाज झेलजीच्या स्वरूपात होत आहेत बाद. विकेट डाऊन. सात चेंडू 22ची गरज आहे. 7 बॉल 22. पण काय खेळलेत मैदानाच्या आतमध्ये रवी, आणि जी गरज होती ती गरज पूर्ण करताना पाहायला मिळालेली आहेत. आणि आता पाहूया 7 चेंडू मध्ये 22 धावा पूर्ण केल्या जातील का? पण रवी जोपर्यंत खेळपट्टीवर होते तोपर्यंत वाटलं होतं की त्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल. जसा मी उल्लेख केला, फुलटॉस कॅन बी डेंजरस. फुलटॉस बॉलवर झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि तेच पाहायला मिळालं. रवी बाद झाले. या ओपन ग्राउंडवर खेळताना तुम्हाला एक्स्ट्रा फोर्सने स्ट्रोक जनरेट करावे लागतील. ते एक्स्ट्रा फोर्सचे 2 षटकर आपण या अगोदर पाहिले होते, पण फुलटॉस बॉलवर थोडंसं एलिव्हेशन बॉलला देऊ शकले नाही, त्याचमुळे ते बाद झाले. 7 चेंडू 22ची गरज. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 7 चेंडू 22 धावांची गरज आहे. 7 balls and 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होतोय हा सुपरहिट. पहिल्या फेरीतला 4था सामना. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. जिंकायचे दोघांना, पण जिंकेल फक्त एकच. तो जिंकेल कोण? त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. ओमकार लास्ट बॉल 4th ओव्हर. ऑल साइडला आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा षटकार. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. सिक्सर. 6 चेंडू आवश्यकता 16ची. 6-16चं इक्वेशन आलेलं आहे. गणित सोडवताना जर पद्धत योग्य असली तर उत्तर सुद्धा योग्यच मिळतं. आणि आता समीकरण सोडवण्यासाठी 6चा सहारा घेतोय माडाचा संघ. 6-16. बघा ज्या ठिकाणी जॉगर्स आहेत, आणि मी विनंती करतोय त्या सर्व नागरिकांच्या वतीनं, मी रहिवाशांच्या वतीनं ही विनंती करतोय, नागरिकांच्या वतीने विनंती करतोय की आपण जॉगिंग ट्रॅकवर ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्या बाजूला काढायच्या प्लीज. जॉगिंग ट्रॅकवर जर आपण बसला असाल तर जॉगिंग ट्रॅक रिकामी करायचा आहे, कारण आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्रीडांगणावर आहोत, ज्या ठिकाणी नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवला गेलेला आहे. त्याचमुळे मी त्यांच्या वतीनं ही नम्र विनंती करतोय की ज्या ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या जॉगिंग ट्रॅकवर ठेवल्यात त्या खुर्च्या आतमध्ये घ्यायच्यात, किंवा जे जे प्रेक्षक जॉगिंग ट्रॅकवर बसलेत त्यांनी जॉगिंग ट्रॅक मोकळा करायचा आहे. 6 चेंडू आवश्यकता 16ची. पहिलं षटक राहिलं होतं LCNच्या नावावर, दुसरं षटक राहिलं म्हाडाच्या नावावर, तिसरं षटक राहिलं LCNच्या नावावर, आणि 4थं षटक पुन्हा एकदा म्हाडाच्या नावावर. बघा भगव्या पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांनी भगव्या पडद्याच्या बाहेर बसा, मैदानाच्या बाहेर जा. झाडाची सावली या पूर्ण उद्यानामध्ये आहे, झाडं खूप आहेत. आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्रीडांगणावर आहोत, तर मैदानाच्या आतमध्ये कोणीच बसू नका. प्रेक्षकांना विनंती, पडद्याच्या बाहेर. 6-16. 6-16. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विकी येते. विकीलाच बोलवायचं आहे, कारण विकीने एक चांगलं षटक हाताळलं होतं. त्याच्याच कामगिरीचा आढावा घेत असताना पुन्हा एकदा विकीला संधी मिळते. पण स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे निखिल. आकाश नॉन स्ट्राईक एंडला. आकाशने मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. आता पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये, या महत्वपूर्ण षटकामध्ये कुठला संघ आगे कुछ करतोय पुढच्या फेरीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर विकी तयार. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे कॅच कॅरी, फलंदाज बाद. आकाश 9 सेकंडला थांबेल. 5 चेंडू 16ची गरज. तो 9व्या क्रमांकावर आलेला आहे, आणि 9व्या क्रमांकावर येत असताना त्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 10व्या क्रमांकाचा पोहोचतोय. हेमंत पोहोचतायत. 5 चेंडू 16ची गरज आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कंपल्सरी चेस म्हणजे या 16 धावा 5 चेंडूमध्ये पूर्ण कराव्याच लागतील जर म्हाडा संघाला जिंकायचं असेल तर. LCNला नक्कीच थोडासा ऍडव्हान्टेज आहे एका धावेचा. प्रथम फलंदाजी जो संघ करतो त्याला एका धावेचा ऍडव्हान्टेज असतो. कंपल्सरी चेस हा नियम असल्यामुळे
5 चेंडू 16ची गरज. 5 balls and 16 runs required to win. आपण पाहतायत सन्माननीय सिद्धेश अभंगे यांच्या दूरदृष्टीने साकारलेली ही स्पर्धा शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2024. हा दिवस दुसरा आहे. पहिल्या फेरीचा चौथा सामना. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये थोडेसे बाहेर सरकतायत. एक सिंगल होते पूर्ण. सिंगलच घेतील कारण आकाशला स्ट्राईक हवी आहे आणि ते आकाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत सुद्धा. एका सिंगल धावसंख्या पुढे जाते आणि पोहोचते आता 55 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 4 चेंडू 15 धावा. 4 balls and 15 runs required to win. प्रतिस्पर्धीचा आढावा घेणं, प्रतिस्पर्ध्याचा अंदाज बांधणं, प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास करणं, ह्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी अजून जास्त प्रगल्भ बनवत असतात. आणि पाहूया आकाश त्याच गोष्टीचा आढावा घेतोय का. या अगोदर का इकॉनॉमिकल षटक विकी यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये परत आला होता एलसीन हा संघ. पण आता या शेवटच्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये दबदबा विकीचाच पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल फोर्स केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील आणि बॉल कलेक्ट करतील. एका धावेला 2 धाव बदलायला थोडासा शॉर्ट पडलाय. त्याचमुळे 2 धावा मिळतात सुद्धा. आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 13 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 3-13 कुठल्या संघाचे वाचतील या सामन्यामध्ये ते येणारा काळ ठरवणार आहे. 3 चेंडू 13ची गरज आहे. पुन्हा एकदा ती सूचना कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे या 13 धावा पूर्ण कराव्याच लागतील माडा या संघाला. पण खूप चांगलं कॉम्पिटिशन या 2 संघांचं या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत नाहीयेत. स्ट्राईक एंडला आकाश तयार. 3 चेंडू 13ची गरज. लो फुल टॉस बॅटची आउटसाइड बॉल थर्ड बाय मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमधून बाहेर जातोय पण त्याचा चेस पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची. आम्ही येतोय एक दिमागदार चौकार. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. क्रिकेटचा खेळ हेच तर सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत नक्कीच तो थोडं तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण हे 2 संघ एकमेकांना ओळखतायत, एकमेकांना जाणतायत आणि एकमेकांच्या समोर कसं उभं राहायचंय ते तंत्र त्यांना माहिती आहे. 2 चेंडू आवश्यकता 9ची. कंपल्सरी चेस. 2 balls and 9 runs required to win. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश तयार. बॉलिंग एंडवर तिसरं षटक ज्यांनी आपल्या नावावर केलं ओमकार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रन पण पिचिंगवर प्रॉपर लक्ष ओमकारचं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण काय ते उडालं नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एका वेळेला 2 धाव बदलायचा. दूरवरच्या एंडला थ्रो केलाय आणि त्या ठिकाणी सक्सेसफुल. फलंदाज आकाश बाद. 1 चेंडू 8ची गरज. गरमागरम आहेच पण त्या गरम वातावरणाला अजून जास्त आग लागणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एलसीएन वर्सेस म्हाडा. 1 चेंडू 8ची गरज आहे. 1 ball 8 runs required to win. जर गोलंदाज चुकला तरच म्हाडा संघाचा फायदा होणार आहे पण गोलंदाज का चुकेल. 1 चेंडू 8ची गरज आहे. ऑल द बेस्ट टीम म्हाडा. ऑल द बेस्ट टीम एलसीएन. 1 चेंडू 8ची गरज. नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर बाला. बाळा तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंगला. चला मॅच ऑन ठेवा. एका चेंडूमध्ये 8ची गरज आहे. 1 ball 8 runs required to win. आता थोडंसं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खरं तर ते गरजेचं आहे. षटकार वाचवायचा आहे त्यासाठी सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. 1 चेंडू 8ची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल लो फुल टॉस ड्राईव्ह केला. 1 सिंगल पूर्ण होते आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम एलसीएन. कॉंग्रॅच्युलेशन एलसीएन.